नया जोश नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपलानी इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। अगर पैनल को सुंदर बनाना है तो इस बार मनपा चुनाव में नए चेहरे को लाना है। पैनल नंबर 17 से युवा उम्मीदवार रोशन वलेचा चुनावी मैदान में। उल्लासनगर के पास वडोल गांव में दूषित पानी की संकट, नागरिकों के सेहत पर असर। प्रशासन मौन, लोग खराब, बदबूदार और दूषित पानी पीने पर मजबूर। उल्लासनगर के नजदीक वडोल गांव में पिछले 1 महीने से गंदा और बदबूदार पानी सप्लाई हो रहा है। इस दूषित पानी के कारण नागरिकों के स्वास्थ्य पर बड़ा खतरा मंडरा रहा है, लेकिन प्रशासन इस बार कोई ध्यान नहीं दे रहा। करीब 4000 की आबादी वाला वडोल गांव इन दिनों गंभीर पानी संकट से जूझ रहा है। नल से आने वाला पानी गंदा, बदबूदार और पीने लायक नहीं है। हालत इतने खराब है कि लोग पानी को उबाल कर या फिल्टर करके ही इस्तेमाल कर रहे हैं। कई घरों में तो नलों पर छलनी लगाकर पानी भरने की मजबूरी है। दूषित पानी की वजह से गांव में त्वचा रोग, पेट दर्द और संक्रमण में मरीज बढ़ रहे हैं। मजबूरी में लोग अपनी बिस्लरी जैसे महंगे पैक पानी पर निर्भर हो गए हैं। हर दिन सैकड़ों रुपए खर्च करने पड़ रहे हैं, जिससे आम लोगों पर आर्थिक बोझ बढ़ गया है। माँ बाप को अपने बच्चों के लिए शुद्ध पानी की चिंता सता रही है, लेकिन स्थानीय प्रशासन की तरफ से कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि हमारे घरों में गंदा पानी आ रहा है, बच्चे बीमार पड़ रहे हैं, लेकिन उनकी सुनवाई कोई नहीं कर रहा है। सवाल उठता है, जब दूषित पानी से लोगों की जान पर बन आई है तो आखिर प्रशासन कब जागेगा। ब्यूरो रिपोर्ट, डेली पेज न्यूज, उल्लासनगर। आम्हाला ना दादा पाण्याचा लय खूप त्रास आहे। एकदम गढूळ पाणी येतो, पाणी एकदम चांगलं येत नाही। सर्दी खोकला नुसतं तेच चालू आहे। ते पाणी पितो तर पितो, आम्ही मजबुरीने पितो। एकदम लय पाण्याचा त्रास आहे इथं। एक महिना झाला असा घाण पाणी येतो, संडासाचा पाणी। कसा प्यायचा आम्ही पाणी? आम्ही बेमार होतो, आमचा काय करायचं? आम्ही कुठं जायचा? कोणाला कंप्लेंट द्यायची रोजच्या रोज? कोण नाही काळजी घ्यायला येतो? आमचा पाणी कसला येतो, काय येतो, काहीच नाही। खाली आतिश येतो आम्हाला विचारायला, बाकी कोणी येत नाही। किती दिवसांपासून पाण्याची समस्या आहे? जवळजवळ 1 महिना झाला पाण्याचा असा त्रास चाललाय मला। जेव्हापासून नळ लावले ना तेव्हापासून आलं, महिनाभर चांगलं आलं पाणी, त्याच्यानंतर पुरा गटरसारखं पाणी येतो आम्हाला। आमच्या घरात लहान लेकरं आहे, तेच पाणी पितात, त्याच्यामुळे माझी पोरगी किती आजारी पण पडली। कोणाला कंप्लेंट देणार, काय करणार? कोणच विचारायला येत नाही आम्हाला इथं। काय करणार तेच कळत नाही। ते आतिश दादा फक्त येतात आम्हाला विचारायला, बाकी कोणी ते येतच नाही चौकशी करायला, काय नाही। किती दिवसापासून समस्या आहे? महिना होऊन गेला, 1.5 महिना झालाय। पाणी चांगलं येतच नाही, पुरा बाथरूमचा वास येतो, सगळं संडासाचा वास येतो। जवळपास महिनाभर झालेला आहे का इथे गढूळ पाण्याची समस्या आहे। फक्त गढूळ पाण्याची नाही तर पाण्याची जी काही समस्या ती फक्त वडोलगावात येऊन ठेपलेली आहेत। कारण इकडे एक तर स्वच्छ पाणी येत नाहीये। आज तुम्ही ऐकलं असं सर्वांची म्हणणे, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे। आज तरी थोडा बहुत चांगला पाणी आलेला आहे, नाहीतर एव्हाना नालीचा पाणी येतो, काहींना किडे येतात, म्हणजे एकदम संडाशीचा पाणी येतो। तर पाणी आता हात तुम्हाला दिसतो म्हणजे एवढा घाण वास येतोय की साधा हात धुण्यासाठी देखील तो पाणी आपण वापरू शकत नाहीये। तर काही ठिकाणी पाणी येतंय, घाण येतंय, आणि काही ठिकाणी तर पाणीच येत नाहीये, अशी म्हणजे वडोलगावमध्ये समस्या आहे। त्यात मुख्य कारण म्हणजे आता लाख रुपये खर्च करून महानगरपालिकेने पाईपलाईन टाकली होती का हा जो घाण पाणी आहे त्याची समस्या दूर व्हावी। तर महानगरपालिकेची पाईपलाईन टाकलेली आहे, तिथं ज्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी फक्त पाईपलाईन टाकली, मेन जी समस्या होती सुटलेली नाहीये। आणि मेन त्यांनी जे नळ जोडणीची दिली होती ती नळ जोडणी त्यांनी रोडावर तशीच ठेवलेली आहे, खड्डे त्यांनी नीट भरलेले नाही आहेत। म्हणजे एकूण फक्त तो काम करून गेलाय, पण त्याचा फायदा कुठेच झाला नाही। महानगरपालिकेचे लाखो रुपये जे खर्च केला पूर्णपणे वाया गेलेले आहेत। मग पिण्यासाठी पाणी कुठलं वापरतात? आता ज्यांच्याकडे काही पैसे आहेत ते बिस्लेरीचा पाणी घेऊन वापरत आहेत।
रोज रोज ज्यांना शक्य होत नाहीये तर ते हाच पाणी छानून, आता तुम्ही बघितलं असेल दादांनी छानून ते पाणी घेतलेलं आहे, गाळून तो पाणी घेतलेलं आहे, तर तोच पाणी ती लोक पित आहेत. अशाने अनेक जणांना आजार पण आलेले आहेत. तिथं लहान मुले आहेत. जर एखादा मोठा आजार जर झाला आणि